2026 मध्ये MST ची एक्झाम देऊन जर ऍडमिशन साठी प्रयत्न करत असाल, हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत होम युनिव्हर्सिटी आणि अदर युनिव्हर्सिटी म्हणजे काय. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत हे साळुंके सर केमिस्ट्री हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑल वर ठेवलं तर माझे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करत जाईल तेव्हा तेव्हा ते नोटिफिकेशन तुम्हाला येतील. मी डायरेक्ट आपल्या टॉपिककडे वळतो. होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय. तर हे गेल्या वर्षीच्या कट ऑफची पीडीएफ आहे आणि इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओके, अशा रीतीने ते कॉलेजचे कट ऑफ आलेले आहेत. तर या कॉलेजच्या कट ऑफ मध्ये इथे पहा, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, स्टेटस आहे गव्हर्नमेंट, आणि होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी सीट्स म्हणजे इथे जी ओपन एच वगैरे दिलेला आहे. आणि जी ओपन एच मध्ये जो कट ऑफ आहे तो आहे 86.67% ला. ओके. आता याच्याच खालोखाल जेव्हा मी इथे पहा, इथे आहे जी ओपन ओ, म्हणजे तिथे कट ऑफ जो आहे तो आहे 43,897, म्हणजे इथे 86.96% हा कट ऑफ आहे. तर हे वेगवेगळे कट ऑफ कशासाठी, तर आपल्या सीईटी सेल ऍडमिशन थ्रू होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे वेगळे कोटाज अवेलेबल असतात. म्हणजे त्या रिजन साठी त्या सीट्स सेफ ठेवलेले असतात किंवा रिझर्व ठेवलेले असतात असं आपण म्हणू शकतो. तर इथे पहा, इथे जर जी ओपन एच ही कॅटेगरी आहे, ओपन ही कॅटेगरी आहे, मेन कॅटेगरी. ओके, ही मेन कॅटेगरी आहे. जी म्हणजे जनरल, जनरल ओपन एच, एच म्हणजे काय, होम युनिव्हर्सिटी. आणि जी ओपन ओ असेल, जी ओपन ओ असेल, तर ओ म्हणजे काय की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता हे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी यासाठी सीईटी सेलने त्यांच्या ब्राउचर मध्येच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कोणती होम युनिव्हर्सिटी आहे किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीचा कोणता एक पर्टिक्युलर रिजन आहे, कोणते जिल्हे त्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये येतात हे दिलेलं आहे. आता ते जिल्हे कोणते आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी होम युनिव्हर्सिटी कोणती आहे ती या स्लाइड मध्ये मी दिलेली आहे. जर समजा तुम्ही तुमची 12वी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यामधून केले असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. जर तुम्ही तुमची 12वी हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यामधून केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. जर तुम्ही मुंबई सिटी, मुंबई सफरबन, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधून 12वी केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते मुंबई युनिव्हर्सिटी. जर तुम्ही तुमची 12वी धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामधून केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येईल कवयित्री बहिणाबाई चौधरी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. जर तुम्ही तुमची 12वी अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यातून केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ओके. हा, पुढे जर तुम्ही तुमची 12वी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामधून केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते शिवाजी युनिव्हर्सिटी. जर तुम्ही तुमची 12वी सोलापूर जिल्ह्यातून केली असेल तर सोलापूर जिल्ह्यासाठी युनिव्हर्सिटी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी. जर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधून तुम्ही तुमची 12वी केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी. भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातून तुम्ही तुमची 12वी केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. आणि जर तुम्ही तुमची 12वी चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामधून केली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी येते गोंडवाना युनिव्हर्सिटी. आता ही होम युनिव्हर्सिटी माहीत असणे का गरजेचं आहे, तर जर तुम्ही कट ऑफ पाहिले, आता इथे पहा, मी कट ऑफची पीडीएफ जी आहे ती पुन्हा, जर तुम्ही कट ऑफ पाहिले तर कट ऑफ मध्ये होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. ओके, होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट आणि होम अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट.
काही वेळा असं पण येऊ शकतं की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. तर हेच 4 टाइप्स जे आहेत, हे 4 टाइप्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. कारण रिझर्वेशन जे कॅन्डिडेट त्यांनी जी 12वी केलेली आहे ज्या जिल्ह्यातून, त्या जिल्ह्याच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं इंजिनिअरिंग कॉलेज ॲडमिशनसाठी, तर जर त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा असेल, तर होम युनिव्हर्सिटी कोटा जास्त असतो आणि त्या जिल्ह्यातून, त्या युनिव्हर्सिटीच्या पर्टिक्युलर होम युनिव्हर्सिटी एरियामधून जर तुम्ही तुमची 12वी केली असेल, तर त्या जिल्ह्यातील म्हणजे त्या युनिव्हर्सिटीच्या एरियातल्या जिल्ह्यातील कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्रेफरन्स मिळण्याचा चान्स जो आहे तो वाढतो. ओके. आता इथे पहा, हेच ते 4 टाइप्स आहेत, की होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. म्हणजे मी जर एक्झाम्पल घेतलं, ओके. माझा जिल्हा आहे सातारा. आता मी सातारा जिल्ह्यामधून जर 12वी केली असेल, तर मला शिवाजी विद्यापीठच्या एरियामध्ये असलेले कॉलेजेस म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हे जे 3 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामधील कॉलेजमध्ये जर होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा रिझर्व्ह असेल, तरच मला प्रेफरन्स मिळणार. म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होम युनिव्हर्सिटी मधल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रेफरन्सेस दिले जातात. ओके. जर एखादा विद्यार्थी मुंबई युनिव्हर्सिटी एरियामधील जिल्ह्यामध्ये 12वी केलेली आहे, तर त्या विद्यार्थ्याला मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जर होम युनिव्हर्सिटी कोटा असेल, तर त्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रेफरन्स दिला जातो. ओके. आता इथे पहा, होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. म्हणजे एखादी होम युनिव्हर्सिटीची सीट आहे की जी त्या होम युनिव्हर्सिटीच्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्याला ती सीट मिळालेली आहे. तिसरा प्रकार काय आहे? अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये अशी सीट होती की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ह ठेवलेली आणि ती सीट त्याच कॅन्डिडेटला मिळालेली आहे. आणि चौथा प्रकार जो आहे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. म्हणजे काही वेळा असं होतं की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीटसाठी अप्लाय करत नाहीत. तर त्या सीट ज्या आहेत, त्या होम युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या कॅन्डिडेट्सना मिळतात. ओके. आता हा जो टॉपिक आहे, हा का महत्वाचा आहे? होम युनिव्हर्सिटी माहीत असणे का महत्वाचे आहे? कारण मोस्ट ऑफ द कॉलेजेस जे आहेत, त्या कॉलेजेसमध्ये जर हा कोटा आहे आणि तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही जर तो अप्लाय केला नसेल, तर काय होऊ शकतं, की तुम्ही होम युनिव्हर्सिटीच्या कॉलेजेसमध्ये अप्लाय करत नाही. आता सपोज एखादा विद्यार्थी आहे, तो सांगली जिल्ह्याचा आहे किंवा सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा आहे आणि तो त्या रिजनमधले कॉलेजेस जे आहेत, ते त्याच्या स्वतःच्या लिस्टमध्ये ठेवतच नाहीये. तो मुंबई, पुण्याच्या कॉलेजेस टाकतोय. तर त्याचे ॲडमिशनचे चान्सेस कमी आहेत. हां, जर तो विद्यार्थी टॉप रँकिंगमध्ये आहे आणि त्याने फक्त टॉपचे मुंबईचे आणि पुण्याचे 10-10 कॉलेजेस शिकलेत. टॉप रँकिंग म्हणजे काय 99.5 च्या वरचे सांगतोय मी. हां, तर त्याचे चान्सेस आहेत. पण जर तुम्हाला कमी पर्सेंटाइल आहे, मीडियम पर्सेंटाइल आहे, 90 पर्सेंटाइल आहे आणि तरीसुद्धा फक्त तुम्ही मुंबई आणि पुण्याचे जे कॉलेजेस आहेत ते टाकलेले आहेत लिस्टमध्ये, तर ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस कमी असतात आणि होम युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केल्यानंतर होम युनिव्हर्सिटीमध्ये ती सीट, ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. म्हणून तुमची होम युनिव्हर्सिटी तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. मी हा जो होम युनिव्हर्सिटीवर बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा.